Hello. Hello, this is the My Artifact episode number 2100 and 2204. आजची तारीख आहे 13 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे 10:30. ओके. एक चॅनल आहे यूट्यूबवर, ब्युटिफुल डेस्टिनेशन. ओके. हे जे लोक आहे, हे ब्युटिफुल डेस्टिनेशन जी पूर्ण जी टीम आहे, हे पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड ट्रॅव्हल करतात. ओके. आणि तिथले काही असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवतात. आणि त्यांचे ट्रॅव्हल व्हिडिओ वॉज रिअली अमेझिंग. मी असं नाही म्हणत अमेझिंग आहे म्हणून. येस, म्हणजे अमेझिंग तर आहेच. येस, काइंड ऑफ मी इट लुक्स रिअली अमेझिंग, but way of presenting their thing is not really good way. Okay. म्हणजे की दोन पद्धतीनं आपण नाही का याला एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे असं आहे की समजा जर तू ताजमहलचा फोटो पाहत आहे. ओके. जो फोटो एका व्यक्तीने काढला आहे, तो ताजमहलचा फोटो वॉज रिअली युनिक, रिअली जबरदस्त. या अँगलनी तू ताजमहल कधी बघितलाच नव्हता आणि इट वॉज रिअली बेस्ट. यू फील रिअली गुड. दॅट इज ओके. येस. बट समजा जर मी ताजमहलचा जस्ट एक सिम्पलसा फोटो काढत आहे, असं खूप काही युनिक नाही, जस्ट सिम्पलसा एक फोटो. ओके. आणि त्याच्या खाली कॅप्शन लिहित आहे की दिस इज द, म्हणजे समथिंग इन्फॉर्मेशन दॅट की हे एक इमेज रिप्रेझेंट करते लव्ह इज ऑलरेडी एक्झिस्ट ऑन एन्शंट, म्हणजे पुरातन, म्हणजे असं समथिंग काहीतरी टेक्स्ट. ओके. जसं जेणेकरून नाही का त्या ताजमहलची जी व्हॅल्यू आहे ना, ती अजून वाढते. म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण कोणते ह्युमन इंटरॅक्शन देतो, म्हणजे आपण कसं, हे जे व्हिडिओ आहे, हे व्हिडिओ कोण पाहणार? ह्युमन. ओके. आणि कसं आहे की जरी ते म्हणजे ताजमहल असो किंवा कोणती गोष्ट जे तुम्ही दाखवून राहिले, जे बहुतही चांगली असेल, समजा जर याला तुम्ही शब्दाने सांगून न राहिले, तुम्ही व्हिज्युअली सांगून न राहिले की हाऊ अमेझिंग इट इज, लोकांना विश्वासच बसणार नाही. हा, त्यांना चांगला दिसेल, या दॅट इज ओके, बट इट डझंट फील रिअली, म्हणजे इट वॉज लाईक डूड क्या देख लिया मैंने, असं कधीच फील होणार नाही. या म्हणजे असं म्हणण्याचं मिनिंग आहे की त्यांनी जे शॉर्ट्स घेतले, इट वॉज रिअली अमेझिंग, रिअली इन्क्रेडिबल. नो वन कॅन डू दॅट थिंग लाईक दॅट. बट समजा जर त्याच्यासोबत व्हिज्युअल्स, समजा शब्दावली पण असेल, म्हणजे सांगण्याची पद्धत समजा जर असेल ना, इट वॉज डॅम गुड यार. बहुत ही जबरदस्त होऊन जाईल, 4 चांद लागून जाईल. यस. ब्युटिफुल डेस्टिनेशन मध्ये फक्त तीच एक कमतरता होती, जे की ते करू शकतात. असं खूप काही कठीण नाही. जे लोक शूट करून राहिले, तेच लोक एक्सपिरियन्स करतात या गोष्टी. बस त्यांचाच इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ओके. किंवा समथिंग व्लॉग म्हणजे एक प्रकारे थोडंसं ॲमेच्युअर वाटतात. या समजा जर आपण प्रोफेशनल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला ना, म्हणजे लाईक इंटरव्ह्यूज, आणि एक बंदा बसून राहिला आणि त्याला समोरून कॅमेरा फेस करताय, साईडवरून कॅमेरा फेस करताय, 2 व्ह्यूनी फेस करून राहिला. इव्हन समजा जर आपण मोशन जरी दिले ना, इट वॉज रिअली कूल. जे बघण्याची जे इंटेन्सिटी आहे ना, ते अजून जास्त वाढते. आणि एक्झॅक्टली आपण नाही का एक प्रकारे चांगली स्टोरी लाईन दाखवू शकतो त्याच्यामध्ये, की दिस इज वॉट वी एक्सपिरियन्स वन्स वी ट्रॅव्हल ऑन दॅट पर्टिक्युलर लोकेशन. तर हे एक प्रकारे स्टोरी आपण प्रॉपरली सांगू शकतो इंटरव्ह्यूद्वारे. असं नाही तर इट्स बंच ऑफ कूल लुकिंग शॉट्स विथ द ऑडिओ अँड दॅट्स इट. यस. ब्युटिफुल डेस्टिनेशन मध्ये फक्त मला हेच एक कमतरता वाटली. ओके. बाकी त्यांचे जे शॉर्ट्स आहे ना डूड, जे FPV आहे ना डूड, आय वॉज लाईक रिअली अमेझिंग. यस. कारण शायद मी नाही का अशा प्रकारे शॉर्ट्स नेव्हर एव्हर सीन समवेअर लाईक दिस थिंग. ओके. कारण कालपासून मला रिअलाइज झालं की FPV ची पॉवर काय आहे. एक ड्रोन, सिम्पल ड्रोन आहे, तो फ्लाय करू शकतो, एरियल व्ह्यू देऊ शकतो, एस्टॅब्लिश करू शकतो, दॅट इज ओके. यस. बट डूड,
FPV is kind of like a way you never seen something like this before. FPV म्हणजे fast speed and the way that you look to the particular subject, that you never seen something like this before. It was way very very much incredible things. I don't, yeah, इट इज लाइक ये ऐसी चीज है जब तक आप इसको देखेंगे नहीं, यू डिडंट इवन फील समथिंग लाइक दिस. येस. आणि ज्याप्रमाणे ते ब्युटिफुल डेस्टिनेशन मध्ये जे FPV चा यूज करतात, तोबा. आई वॉज लाइक इतना जबरदस्त कैसे कोई हो सकता है, इतना बेस्ट शॉट. तो ये and not only FPV, they are using really time lapse, hyperlapse, and drone shot, FPV. Okay, also they are using really nice shots also for animal, close up for people's. Cinematography was toba. Yeah, I really impressed by this beautiful destination. Yeah. मला नाही का बिलकुल यांच्यासारखं काम करायचं आहे. ओके, म्हणजे मी जिथे पण जाईल, म्हणजे ज्या सिटीमध्ये जाईल, मला अशा वेने करायचं आहे. पण का तू असे शॉट घेऊ शकशील का? या कॅन यू डू समथिंग लाईक दिस? वेल, समज जर आपल्याशी राईट गिअर असेल, इट इज नॉट जस्ट गिअर, इट जस्ट लाईक हाऊ यू यूज दॅट गिअर. आय नो दॅट. या, येस, how to use that gear, it is really important. Yeah, but using for this gear, you need a gear actually. Yes, म्हणजे ऍटलिस्ट तू असं म्हणत आहे की तुला ट्रक घ्यायच्या अगोदर शिकायला पाहिजे, राईट? राईट, बट शिकणार कसं जर मनापाशी असणारच नाही तर? म्हणजे की समज जर माझ्यापाशी, म्हणजे डूड, तू असं नको म्हणू यार. ही जस्ट लाईक समजा तू असं म्हणशील ना, तू स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला एक प्रकारे बेरिड करत आहे, दाबून राहिलाय. ओके, वन थिंग इज दॅट क्रिएटिव्हिटी कम्स फ्रॉम द लिमिटेशन्स. या, जेव्हा तुझ्यापाशी एसी लावला, एसी लावला, म्हणजे थोडस थंड घ्यायचं, कूलर मध्ये पाणी टाकायला. 5 मिनिट वरती नाही आलं ना पाणी पडतं. बंद करशील लवकरात लवकर. सो तर का तू ते तशा प्रकारे शॉर्ट्स, कशा प्रकारचे शॉर्ट्स घेऊ शकशील का? वाय विल आय नेव्हर फ्लाय FPV? यस, बट मी असं नाही म्हणू शकत की मी FPV हे नाही होणार. ऑब्विसली मी एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकतो की मी ड्रोन चांगल्याने फ्लाय करेल. येस, कारण कसं आहे की कारण असं आहे की मी नाही का जे फायटर पायलटचे जे असतात ना गेम्स वगैरे, ते मला खूप आवडायचे नाही, बट त्या गेम्स मध्ये माझे चांगला हाय स्कोर असायचा. आय कॅन फ्लाय रिअली मच बेटर वे. ओके, बट मी असं नाही का तो गेम खूप खेळायचो वगैरे. मी युजली कम्प्युटर गेम खूप कमी खेळतो म्हणा. इट वॉज लाईक, आता ते गेले 5 वर्षापासून तर मी कधी खेळलोही असेल का नाही माहित नाही. बट ऑन द स्पीकिंग नोट इज दॅट की मी या चांगल्या गोष्टी, म्हणजे हे जे फ्लाइंग थिंग्स मी चांगल्याने करू शकतो. या,
तेवढं मला कॉन्फिडंट आहे. ओके. अँड व्हाईल टॉकिंग टू द ड्रोन, म्हणजे स्पीकिंग ऑफ ड्रोन इज, मला आहे कॉन्फिडन्स की आय विल ड्रोन चांगल्याने फ्लाय करेल. ओके. आता टॉकिंग अबाउट FPV इज काइंड ऑफ लाईक अ समथिंग दॅट यू नीड टू लर्न. ओके. हे एक अशी एक गोष्ट आहे ज्याला नाही का तुम्ही जोपर्यंत स्वतः तुम्ही ट्राय करणार नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही. बिकॉज FPV इज काइंड ऑफ लाईक अ, म्हणजे कसं आहे, ड्रोन मध्ये नाही का सेन्सर असतात. दे आर टेलिंग यू ऑब्स्टिकल्स एक प्रकारे फाइंड आउट करण्याचे सेन्सर असतात. दे विल टेल यू की समोर एक ऑब्जेक्ट आहे, यू जस्ट नीड टू बी कॉशियस अँड एव्हरीथिंग वगैरे वगैरे. सो ड्रोनचे क्रॅशेस होण्याचे चान्सेस आहे असं नाही म्हणतायत, बट थोडे कमी आहे. ओके. FPVचे क्रॅशेस होण्याचे जे चान्सेस आहे ना ते अति जास्त आहे. इट वॉज टू मच. या कारण आय एम नॉट रिअली शुअर की शायद पहिल्या दुसऱ्या शॉट मध्येच तुमचा ड्रोन क्रॅश होऊन जातो. ओके. जे की आता FPV अपग्रेड होत आहे. आता काही काही असे नवीन काही सेन्सर वगैरे इन्क्लूड होऊन राहिले जेणेकरून FPV पायलट लोकांना काफी इझियर टू मॅनिप्युलेट होत आहे. इट वॉज रिअली गुड. ओके. बट स्टील FPV इज काइंड ऑफ लाईक अ बिंग रिअली रिस्की दॅन ड्रोन. बट याचा मिनिंग असं नाही आहे की यू डोंट रिअली फ्लाय FPV, बिकॉज ज्या वेनी यांचे शॉट्स येतात ते FPV शिवाय घेऊच नाही, कारण इट्स वर्थ ऑफ टेकिंग दॅट रिस्क. ओके. सो आय विल डेफिनेटली ट्राय. मी असं नाही म्हणू शकत की बिगिनिंग पासूनच मी या सगळ्या गोष्टी, पण माझा पहिला मोटिव्ह असा आहे ना की मी माझं जेवढं काही जर मी ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत आहे ते जस्ट लाईक माझा मोटिव्ह हा आहे की मी त्याला एकदम चांगल्या पद्धतीने एलॉबरेट करेन. हाऊ, म्हणजे जस्ट लाईक इंटरव्ह्यू स्टाईल, जेणेकरून मी एकटा नाही ट्रॅव्हल करेल. यस. वाय? बिकॉज ऑफ दॅट मोर दॅन पीपल असेल ना, मोर दॅन वन पीपल असेल, इट वॉज रिअली कूल की नाही का आपण आयडियाचे इंटरॅक्शन होतात. पीपल विल गेट फेमिलियर विथ दोज थिंग्स. सो इट वॉज रिअली कूल टू हॅव. या. आणि जे लिमिटेशन मला नाही का याच्यामध्ये दिसली होती ब्युटिफुल डेस्टिनेशन मध्ये, मला ती लिमिटेशन पहिले फिलअप करायचे. कारण इंटरव्ह्यू ती इझिली होऊ शकते, कारण मी इझिली सांगू शकतो. ऑल्सो जे कोणी मी हायर करेल ते पण इझिली सांगू शकतात. अजून एक गोष्ट की मी माझ्या ह्याच्यामध्ये नाही का लेडीज किंवा फिमेलचा इंटरॅक्शन जास्त ठेवेल. म्हणजे मोस्टली मी असा विचार करून राहिलो आहे की माझ्या टीम मध्ये मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ द पीपल इज 3 people, दॅट मी अँड 2 आर द फिमेल पीपल. ओके. वाय? बिकॉज ऑफ दॅट एक प्रकारे फेमिनिझम दिसते. आणि त्यानंतर युजली लोक मुलींना जास्त बघतात ॲज कम्पेअर्ड टू मेल. सो दॅट इज काइंड ऑफ लाईक रिअली प्रॉफिटेबल सिच्युएशन फॉर अस. सो आय सजेस्ट हॅव्हिंग अ फिमेल इज रिअली गुड. या. तर माझा हा एक आहे. दुसरा आहे मोस्ट प्रॉब्ली मी अशा प्रकारे शॉट घेण्याचा प्रयत्न करेन जो की माझा मेन इंटरॅक्शन आहे. वन थिंग इज दॅट जरी तुझ्याशी गिअर नाही बट तरीही तू त्याप्रमाणे शॉट घेण्याचा प्रयत्न करत आहे. दॅट इज अ स्टेप 1. इफ यू हॅव अ गिअर यू कॅन डेफिनेटली गेट दॅट. मला एवढं माहित आहे की मला एक प्रकारे टेलिफोटो लेन्स पाहिजे 75 to 200. इट वॉज रिअली बेस्ट लेन्स फॉर दॅट थिंग की जेणेकरून तुम्ही मायक्रो शॉट पण घेऊ शकता, क्लोजअप शॉट घेऊ शकता. ओके. दुरून. आणि इट वॉज रिअली कूल. ओके. ऑल्सो यू नीड अ प्राईम लेन्स. ओके. अँड बिल्ड इन स्टॅबिलायझेशन. येस. हायपरलॅप्स, टाइम लॅप्स मी घेऊ शकत आहे. अनदर थिंग इज दॅट फ्लाइंग अ ड्रोन. So yes, I can fly a drone. So I will get that shot. FPV is kind of thing like it will be developed step by step after 2-3 trip. I will definitely try it. Okay. So yes. So being cinemat आणि त्याच्यानंतर एव्हरीडे हे व्लॉग व्हिडिओ. ओके. व्लॉग व्हिडिओमुळे नाही का एक प्रकारे इंटरॅक्शन होईल की आमची ट्रिप कशी आहे. ओके. माझे जे व्हिडिओचा जो कन्सेप्ट आहे तो हॅव्हिंग अ स्टोरी इट विल बी रिअली मच बेटर. ओके. याच्यामध्ये मी स्ट्रीट व्ह्यू पूर्ण हे करत आहे, म्हणजे लेट इट आउट करत आहे. येस. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की स्ट्रीट व्ह्यू कसे आहे, मला आवडते बट मोस्ट ऑफ द लोकांना नाही आवडत. येस. मोस्ट ऑफ द लोकांना इट वॉज लाईक काइंड ऑफ लाईक अ रिअली बोरिंग. ओके. आणि युजली आपण व्हिडिओ बनवतात ते लोकांसाठी बनवत आहे. सो इट वॉज
इट वॉज नॉट गुड फॉर अवर बिझनेस. ओके, तर माझा मोटिव्ह असा आहे की लेट इट आउट. ओके, हे जे आपण पण शूट करायचा, या इट विल बी रिअली एसेन्शियल की टाइम लॅप्स साठी वगैरे या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेच. ओके, इज दिस थिंग गना पॉसिबल? या म्हणजे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. लिसन डू, इम्पॉसिबल आहेच. या मी असं नाही म्हणत हे इझिली पॉसिबल आहे. या हू कॅन इन्व्हेस्ट दॅट काइंड ऑफ मनी? ओके, बट समजा तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, ऑब्विसली लोक पण आहे जे या सगळ्या गोष्टी करू शकतात. आपल्याला कसं आहे, थोडंसं स्टेप बाय स्टेप जावं लागेल, अंडरस्टँड करावं लागेल, प्रॉपर स्टडी करावं लागेल, स्वतःमध्ये ती क्वालिटी इम्प्रूव्ह करावं लागेल. यस, मला आहे यार विश्वास स्वतःमध्ये की यस, इट विल बी हॅपन समथिंग लाईक दॅट. आणि माझा बजेट असा काही खूप मोठा नाही आहे, आणि मी त्यांना एक प्रकारे खूप मोठी व्हॅल्यू फॉर मनी देऊन राहिलो आहे. इट जस्ट लाईक, समज जर तू एखाद्या मूवीवर इन्व्हेस्ट करता तर 1 करोडपेक्षा जास्त पैसा लागतो. ट्रस्ट मी, जस्ट लाईक जो मिनिमल बजेट असतो जो फिल्मचा, तो असतो 5 करोड ते 10 करोडच्या दरम्यान. ओके, त्याच्यामध्ये गॅरंटी नाही की ते पैसे वापस भेटतील का, हे होईल का ते होईल. ओके, याच्यामध्ये मी एवढी गॅरंटी देतोय की पैसे भेटन, पण थोडासा हळू भेटन. ओके, या इट विल टेक सम टाइम. ओके, असं नाही का तुला रिलीज केल्यामुळे त्वरितच पैसे भेटतात. नो नो नो, थोडासा वेळ लागेल, कारण युट्यूब कसं आहे, जोपर्यंत ग्रो होत नाही, हळूहळू ऑडियन्सचं इंटरॅक्शन होत नाही तोपर्यंत. ओके, आणि इट विल बी रिअली प्रॉफिटेबल, कारण हे कसं आहे, हे तुम्हाला त्वरित प्रॉफिट देणार नाही, हळूहळू हळूहळू दे. एकदाचा तुमचा जो चॅनल आहे ते ग्रो व्हायला सुरुवात केली, जे की मला फुल विश्वास आहे की डेफिनेटली होईल, एकदा ग्रो झाला की मग प्रॉफिट तर होणारच आहे. ओके, बट माझं म्हणण्याचं मिनिंग असं आहे की ट्रॅव्हल व्हिडिओज खूप सारे जण करतात, इवन बेटर करतात. तुझा असं कोणतं दाखवून राहिलंय, तुझ्यामध्ये असं काय क्वालिटी आहे की जे तू युनिक आहे आणि जे लोकांना आवडेल. वन थिंग इज दॅट. या तू कधी लंगर मध्ये गेलाय? लंगर मध्ये हो गेलोय. लंगर मध्ये भाजी पोळी वरण भात, त्यानंतर दही वडे, गुलाबजामुन, आणि इकडे खूप काही आहे. ओके, राईट. तर याच्यापैकी मला सांग की कोणता आयटम लवकर खतम होईल. या कोणता आयटम लवकर खतम होईल? म्हणजे समज जर माझ्यापाशी इथे 50 पोळ्या आहे, थोडासा भात आहे, ते एवढं सारं आहे, ऑब्विसली सगळं काही खतम होऊनच जाईल. या तुमची 50 लोक आहे जे जेवून घेईल वगैरे, आणि एवढं सारं खाऊन पण घेईल. ओके, म्हणण्याचा हिशोब काय आहे हे बा, पोळी खाल्ल्याने पोट भरते, राईट. गुलाबजामुन खाल्ल्याने पण पोट भरते, राईट. पण आपल्याला गुलाबजामुन आवडते, राईट. तर मग का आपण फक्त गुलाबजामुनच खाल्ले पाहिजे? नाही, आपण ते पण खातो ना, पोळी पण खातो, भात पण खातो, वगैरे वगैरे. दॅट इज द मेन थिंग डूड. ओके, कारण कसं आहे की सगळेच लोक सगळेच खातात. मी असं नाही म्हणत की ट्रॅव्हल व्हिडिओ मी बनवून राहिलो आहे तर त्यामुळे माझा व्हिडिओ खूप चालेल वगैरे. नाही नाही नाही, ऑब्विसली नॉट. या माझ्यापेक्षाही असे तुर्रमखान लोक आहे जे माझ्यापेक्षा खूप जबरदस्त काम करतील. पण याचा मिनिंग असा नाही आहे की माझे व्हिडिओ कोणी पाहणार नाही. दॅट इज डेफिनेटली नॉट. इट इज युट्यूब हे कसे एक लोक आहे जिथे बिलियन्स ऑफ लोक पाहतात. ओके, आणि त्यापैकी बिलियन्स ऑफ लोकांचे जे काही कंटेंट आहे मोस्टली सेम कॅटेगरीचाच आहे. कोणी ट्रॅव्हल आहे, कोणी एज्युकेशनल आहे, कोणी हे आहे ते आहे. ओके, या दुनियेमध्ये असं काही युनिक वगैरे नाही आहे प्रत्येकांपाशी. सगळ्यांपाशी कुठलं ना कुठलं तरी सारखंच आहे, कुठलं ना कुठेतरी. बट वे ऑफ प्रेझेंटेशन इज समथिंग रिअली डिफरंट.
बट इन द एंड ते ऑफर करून राहिले गुलाबजामुनच किंवा पोळी किंवा भात, तरी बफेमध्ये ते पण खतम होऊन जातात, राईट. कोणी जज करणार नाही तुझा व्हिडिओ यार. ते बघणार आहे, फील्स गुड, सबस्क्राईब बटन, एव्हरीथिंग. यस. तू असं नको म्हणू की एक नवीन युट्यूबर आहे जो तुझ्यापेक्षा जबरदस्त काम करतो त्यामुळे तुझ्या बिझनेसला एक प्रकारे चॅलेंज होईल. बा इट वॉज नेव्हर गना हॅपन. येस, हे ते आताही सुरू आहे ना या याच्या समजर. मी असं म्हणतो की आता मी माझ्यापेक्षा असे खूप सारे लोक जे बहुत जबरदस्त काम करत आहे. मग युट्यूब इज अ रिअली ग्रेट प्लेस, ट्रस्ट मी. या इवन तू कोणतंही घे, तू युट्यूब घे किंवा फिल्म घे किंवा कोणतंही असं घे, ओके. लव्ह स्टोरीवर करोडो फिल्म बनत आहे, करोडो फिल्म सक्सेसफुल पण होत आहे, जे की लोकांना ऑलरेडी माहित आहे. तरीही लोक बनवूनच राहिले, लोक पाहूनच राहिले. फायदा होतच आहे, प्रॉफिट तर होतच आहे. युनिक काहीच नाही अरे. वाय इज दिस थिंग कॉल्ड युनिक? Yeah, it is not just a unique thing. Trust me, I'm flying drone. It's not just unique. I'm taking hyperlapse. It's just not just unique. Alright. So it is really good. It is really nice. It is really way much better than your expectation like this before. Okay, that is I'm gonna tell you. This is what I want. Yeah. आणि वन थिंग इज दॅट, समजर नाही का तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे. युट्यूबचा फंडा कसा चालतो, या युट्यूबमध्ये सक्सेस सगळ्यांचीच आहे. आणि युट्यूबमध्ये फ्लॉप असा कोणी होत नाही. फिल्ममध्ये फ्लॉप वगैरे होत असेल कारण याच्यामध्ये एक साथ पैसा लागतो आणि एक साथ पैसा निघतो सुद्धा. पण युट्यूबमध्ये कसं आहे, हळूहळू पैसा लावा लागते आणि हळूहळू पैसा बाहेर निघतो. या इट्स अ रिअली बिझनेस वे. या याच्यामध्ये तुमच्यापाशी क्रिएटिव्हिटी असेल, टॅलेंट असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही पैसा चांगला डबल किंवा ट्रिपल फॉर्म मध्ये बाहेर काढता. ऑल्सो तुम्हाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी भेटते कारण युट्यूबचं जे नेटवर्क आहे ते व्हेरी लॉंग, व्हेरी बिग अँड सो मच वास्ट दॅन यू एक्सपेक्टेशन. ओके. सो इट वॉज लाईक दॅट की समजा तुम्ही ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत आहे तर त्यामुळे कोणातरी लोकांना आवडत आहे, कोणी ऍड एजन्सी असो काही असो, त्यांना तुमची क्रिएटिव्हिटी, त्यांचं टॅलेंट वगैरे रिअलाइज होत आहे. ऑब्व्हियसली ते तुम्हाला समथिंग काही ना काहीतरी जे ऑफर करतील जे तुम्ही एक्सपेक्ट करता, लाईक अ फिल्म और म्युझिक व्हिडिओ और एनिथिंग. ओके. सो इट वॉज विन विन सिच्युएशन. ओके. समजा तुम्हाला प्रॉफिट भेटत आहे पैशापासून, तर इथे प्रॉफिट पैशापासून तर आहे बट थोडा वेळ लागतो पैशासाठी. बट इथे प्रॉफिट आहे तो आहे तुमच्या क्रिएटिव्हिटीवर. तुमच्यापाशी टॅलेंट आहे, तुम्ही युट्यूबवर दाखवून राहिले, 10 लोकांना ते दिसत आहे, ते तुमची वाह करत आहे आणि तुम्हाला समोर काम भेटत आहे. याच्यामध्ये तुमचा फायदा आहे, जे लोक पाहून राहिले त्यांचाही फायदा आहे, ज्या लोकांना काम देऊन राहिले त्यांचाही फायदा आहे, सगळ्यांचाच फायदा आहे. ओके. सो दिस इज माय थिंग आय एम गोना टेल यू. ओके. माझ्या याच्यामध्ये असं खूप काही युनिक वगैरे नाहीये. ओके. म्हणजे समज जर मी असं म्हणलं गेलं ना तर खर्च काय आहे, एक गाडी जे की मोस्ट ऑफनली सगळ्यांपाशीच आहे. समज जर मी ऍज अ प्रोड्युसर कडे गेलो तर त्यापाशी एक तर गाडी राहतीलच. ओके. समज जर मी त्याला गाडी म्हणलं की मला माझ्या या वेकेशन साठी किंवा या गोष्टीसाठी मला एखादी गाडी हवी, तो त्याचीच गाडी देऊन देईल. तो त्याचे 20 लाख रुपये वाचून देईल कारण त्याच्यापाशी अशा बहुत साऱ्या गाड्या ज्या पडून राहिल्या. तीच गाडी आम्हाला होऊन जाईल, 20 लाख रुपये इथेच वाचून जाते. जो कोणी व्यक्ती अशा ट्रॅव्हल फिल्मवर इन्व्हेस्ट करत आहे, ऑब्व्हियसली तो मीडिया इंडस्ट्री सोबत इंट्रोड्यूस आहे. त्याला माहित आहे व्हॉट इज कॅमेरा, व्हॉट इज लेन्स, व्हॉट इज फिल्टर, व्हॉट इज लाईट, व्हॉट इज ऑल दोज थिंग्स, त्याला माहित आहे. ओके. असे काही नाही आमचे कॅमेरा खूप मोठे मोठे आहे. नो, छोटे मोठे DSLR आहे, लेन्स आहे, ज्याचा बजेट आहे पूर्ण समजा काउंट केला गेला 30 लाखापर्यंत बजेट आहे. ओके. जो की इझिली मॅनेज होऊन जाईल. उरलं आहे हॉटेल आणि पेट्रोल,
याचा खर्च, खाण्यापिण्याचा, राहण्याचा खर्च ऑब्विसली तो करायचा आहे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आम्ही आणि माझ्यासोबत असणारा क्रू. कारण आमच्यासाठी ही गोष्ट बहुत ही हेक्टिक राहणार. इट जस्ट लाईक ट्रॅव्हल इज जस्ट नॉट जस्ट थिंग्स. लाईक तू विचार कर की तू ट्रॅव्हल करत आहे, यू आर ट्रॅव्हलिंग ऑलमोस्ट बी लाईक 8 घंटे ट्रॅव्हल करत आहे किंवा 4 घंटे ट्रॅव्हल करून तू एडिट करत आहे, शूट करत आहे, त्यानंतर हॉटेलमध्ये येऊन तू एडिट पण करत आहे. विचार कर तुझी मेंटॅलिटी कोणत्या लेवलवर राहील. हॅव यू ट्रॅव्हल, तर जेव्हा तू असं ट्रॅव्हल करशील ना, हॉटेलमध्ये गेल्यावर जस्ट वेंट टू स्लीप. ओके, दुसरं काहीच असं फील होणार नाही, कारण तुमची बॉडी राहणारच नाही. त्या मोमेंटमध्ये आम्ही शूट करत आहे. ओके, घरी जाऊन एडिट पण करत आहे, म्हणजे रूमवर जाऊन एडिट करत आहे आणि इतकी जबरदस्त क्रिएटिव्हिटी पण काढून राहिलाय. सो इट वॉज रिअली ग्रेट यार. या आणि हेच कठीण आहे. फक्त या गोष्टीसाठी तुम्ही स्वतः प्रिपेअर आहे का? जस्ट लाईक मला ही गोष्ट करायची आहे, मला माझ्या लाईफमध्ये या साऱ्या गोष्टी पाहिजे आणि मला हे करायचं आहे. अँड दॅट इज वॉट आय एम डुईंग इट. सॉरी, दॅट इज वॉट आय वॉन्ट, दॅट इज आय विल डेफिनेटली डू इट. ओके, बट ही गोष्ट माझ्या सोबत असणाऱ्या क्रू मेंबरला प्रॉपरली समजून सांगणं पण थोडीशी कठीण आहे. या कारण ट्रॅव्हल फिल्म्स विचार केला गेला तर लोकांना खूप चांगलं दिसतंय दुरून दुरून, पण जसं जवळ जातो ना तेव्हा आपल्याला रिअलाइज होते की डोंगर हा दुरूनच चांगला दिसतो, जवळ गेल्यावर हा खूप कठीण याची चढाई करणं. दॅट इज ऑल आय एम सेइंग दिस थिंग. ओके, सो आहे यार, या साऱ्या गोष्टी आहे. स्वतःमध्ये प्रिपेअर राहा. स्वतः प्रॉब्लेम्स असतातच लाईफमध्ये, असं काही नाही. बट समजा तुम्ही स्वतः विश्वास ठेवत गेले ना, डेफिनेटली यू विल बी समथिंग मच बिगर दॅन यू एक्सपेक्टेड लाईक दिस बिफोर. Okay, so till then everything is fine, is good. So this is it, and this is the Maya Artifact episode number 2204. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.